नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJSE स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण एका नवीन सिरीजला आजपासून सुरुवात करतोय. UPSC पूर्व परीक्षा 2011 ते 2024 या 10-12 वर्षामध्ये जे पॉलिटीचे प्रश्न पेपर 1 मध्ये आलेले आहेत GSच्या पेपरमध्ये, तर त्या पॉलिटीच्या प्रश्नांचं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण असणारी ही एक सिरीज असेल. आपण MPSCच्या प्रश्नांची जी लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे तर ती वेगळी आहे. बऱ्याचशा जणांचं असं मत होतं की UPSCच्या पॉलिटीच्या प्रश्नांवरती एखादी लेक्चर सिरीज असावी प्रीच्या, तर ही आपण लेक्चर सिरीज सुरू करतोय. याच्यात फक्त आपण इंडियन पॉलिटी, गव्हर्नन्स आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशनवरती आधारित जे प्रश्न आलेले आहेत तर त्या प्रश्नांचं विश्लेषण, अचूक उत्तरं याच्याबद्दल आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहोत. 2011 ते 2024 या पिरियडमध्ये UPSCने पॉलिटीवरती GSच्या पेपरमध्ये प्रीला 200+ प्रश्न विचारलेले आहेत. तर त्या 200+ प्रश्नांचं कंपायलेशन असणारी जी PDF फाईल आहे तर ती फाईल तुम्हाला आपल्या VJSE स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेली आहे. तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. ओके. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे विश्लेषण असेल, हे जे ॲनालिसिस असेल तर ते शुद्ध मराठी माध्यमातून असणार आहे. म्हणजे बरेचसे लोक आहेत की जे UPSCची मेनची पर्टिक्युलर तयारी मराठी माध्यमातून करताय किंवा त्यांचं जे अभ्यास साहित्य आहे तर ते सुद्धा मराठी माध्यमातलं आहे. त्यांना प्रीला मराठी माध्यमातलं असे काही दर्जेदार सोर्स उपलब्ध नाही आहेत, तर ते सोर्स आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जो आहे तर या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून करतोय. प्रत्येक प्रश्नाचं अस्खलित मराठी भाषांतर आणि तेवढंच दर्जेदार मराठीतलं विश्लेषण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तत्पूर्वी चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर आपला VJSE स्टडी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी जी बेल आयकन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. याशिवाय VJSE स्टडीज हा जो ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर तो सध्या 5 सोशल मीडियावरती आम्ही उपलब्ध आहोत. फेसबुक, व्हॉट्सअप, टेलिग्राम, यूट्यूब, इंस्टाग्राम या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJSE स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. आपण उलटं जाणार आहोत. पहिल्यांदा आपण 2024चे जे प्रश्न आले होते तर त्याच्याबद्दल पाहणार आहोत. मग 23, 22, 21, 20 मग असं आपण 11पर्यंत येणार आहोत. परंतु जेवढे 2011 ते 24पर्यंत जेवढे प्रश्न आले होते तर त्या सर्व प्रश्नांचं अगदी अचूक उत्तरासह, म्हणजे आयोगाची जी ऑफिशियल आन्सर की आहे, अधिकृत आन्सर की आहे तर त्याला अनुसरून हे विश्लेषण असेल. त्याच्यामुळं प्रश्नांची उत्तरं चुकण्याची शक्यता नाहीच आहे. चुकून जर का माझ्याकडून एखादी चूक झाली तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे, तुम्ही तिथं कमेंट करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे विश्लेषण असेल, हे जे स्पष्टीकरण असेल तर ते मराठी माध्यमातून असणार आहे. प्रत्येक प्रश्नाचं आम्ही मराठीत ट्रान्सलेशन केलं आहे. ते गुगल नाही, ते मॅन्युअली केलेलं आहे, हाताने केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा चुका होणार नाहीत याची आम्ही 100% दक्षता घेतली आहे. त्याच्यातही चूक झाली, एखादा प्रश्नाचा शब्द वेगळा तुम्हाला वाटला तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. उदाहरणार्थ इथिक्स आहे, इथिक्सला नैतिकता म्हणतात आणि त्याला दुसरा असा बोलीभाषेतला शब्द आहे आचारसमिती. आचार विचार त्यातला आचारसमिती. तर असं होऊ शकतं, परंतु आम्ही चांगले दर्जेदार पर्यायी शब्द आपण घेतलेले आहेत. हे मराठी माध्यमातून असेल आणि तुमचं आता एकच काम आहे, तुम्ही जास्तीत जास्त लाईक करायचं आहे या लेक्चरला. आणि जे UPSC करतायत मराठी माध्यमातून किंवा इंग्लिश किंवा हिंदी माध्यमातून त्यांच्यापर्यंत हे लेक्चर शेअर करायचे आहेत. याच्यावरती एक वेगळी सिरीज होणार आहे आणि मला वाटतं आपण हे 5-6 लेक्चरमध्ये हे कंपाईल करण्याचा किंवा कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून तुम्हाला पूर्व परीक्षेच्या अगोदर एक चांगलं रिव्हिजन पॉलिटीचं PYQचं व्हावं. ओके, आलं लक्षात? चला सुरुवात करूया. त्या अगोदर ह्या आपल्या VJSE स्टडी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही जी लेक्चर सिरीज आहे UPSC प्रिलिम्स पॉलिटी PYQ ॲनालिसिस प्री लेक्चर सिरीज, ही लेक्चर सिरीज तुम्हाला VJSE स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे. अचूक उत्तर आणि स्पष्टीकरणासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्या अगोदर एक सुरुवातीची सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे अभ्यास घटक किंवा अभ्यासासाठी म्हणून कुठले संदर्भ स्रोत आवश्यक आहेत त्याच्याबद्दलची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. म्हणून आपण लेक्चरला सुरुवात करूया. अभ्यासासाठी संदर्भ स्रोत NCERT आणि स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत. 11वी आणि 12वी पॉलिटीच्या 2 NCERT आहेत, म्हणजे 2 NCERT आहेत. 11वी आणि 12वी स्टेट बोर्डची मराठीतली पुस्तकं आहेत. याशिवाय इतर जे तुम्हाला बेसिक साहित्य उपलब्ध होऊ शकतं, उदाहरणार्थ इग्नूचं असेल, YCMOUचं असेल. ओके, बाकी काय तुम्हाला वाचायचं ते वाचा, परंतु हे बेसिक आहे. NCERT 11वी 12वी आणि स्टेट बोर्ड 11वी 12वी. त्यापेक्षा पॉलिटीची सर्वच पुस्तकं तुम्ही वाचली, अगदी 6 ते 12
NCERT आणि 6 ते 12 स्टेट बोर्ड तरीसुद्धा चांगलं आहे, त्याच्यामुळे ते वाचून टाका. आत्ता जर का तुम्ही नव्याने UPSC करायला लागला असाल तर हे बेसिकला तुम्ही करू शकता. रेफरन्स बुक पर्टिक्युलर पॉलिटीसाठी तुम्ही काय काय वाचलं पाहिजे. M. लक्ष्मीकांत बायबल आहे इंडियन पॉलिटी. इंट्रोडक्शन टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया D.D. बासू. हे D.D. बासूंचे जे पुस्तक आहे तर ते तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्लिश 3 लँग्वेजमध्ये उपलब्ध आहे. तुमची चॉईस आहे, तुम्ही कुठल्याही भाषेत त्याचा वापर करू शकता. आवर पॉलिटिकल सिस्टीम सुभाष कश्यप यांचं पुस्तक आहे, हे सुद्धा मराठी, हिंदी आणि इंग्लिश 3 भाषेमध्ये उपलब्ध आहे. कुठलीही लँग्वेज तुम्ही प्रिफर करू शकता. त्याच्यानंतर आवर पार्लमेंट अँड इंट्रोडक्शन टू द पार्लमेंट ऑफ इंडिया बाय सुभाष कश्यप, म्हणजे भारताच्या संसदेविषयी माहिती देणारे पुस्तक आहे. हे सुद्धा मराठी, हिंदी आणि इंग्लिश 3 लँग्वेजमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही कुठलीही लँग्वेज प्रिफर करू शकता. इंडियन पॉलिटीसुद्धा 3 लँग्वेजमध्ये M. लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक अवेलेबल आहे, हिंदी, इंग्लिश आणि मराठी. त्याशिवाय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन ARCचे रिपोर्ट्स असतात, लेटेस्ट रिपोर्ट वाचावे लागतात UPSCवाल्यांसाठी, त्याच्यामुळे तुम्ही ते वाचू शकता. भारतीय राज्यव्यवस्था आणि घटनात्मक प्रक्रिया बाय तुकाराम जाधव आणि महेश शिरापूरकर, युनिक अकॅडमीचे पुस्तक आहे. दर्जेदार मराठीतला अभ्यास साहित्य मला वाटते. तुम्ही हे जर का मराठी माध्यमातून करत असाल तर M. लक्ष्मीकांतसोबत हा खंडसुद्धा तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता. मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि हे पुस्तक फक्त मराठी माध्यमात उपलब्ध आहे. बाकीची सगळी पुस्तकं मराठी, हिंदी आणि इंग्लिश 3 लँग्वेजमध्ये आहेत. हा तुकाराम जाधवांचा खंड जो आहे तर तो फक्त मराठी माध्यमात उपलब्ध आहे, वाचू शकता. चांगला आहे, दर्जेदार अभ्यास साहित्य तुम्हाला उपलब्ध त्याच्यामधून करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर न्यूज पेपर्स, मॅगझिन्स, क्लास नोट्स आणि वेबसाईट्स बघा. द हिंदू आहे, इंडियन एक्सप्रेस आणि मराठीतला लोकसत्ता आहे, वाचू शकता. PIBची वेबसाईट आहे, दररोजच्या दररोज चेक करत चला. PIBचं इंस्टाग्रामचं हँडल आहे, फेसबुकचं पेज असेल त्यालाही फॉलो करा. तिकडे ते टेम्पलेट्सच्या स्वरूपात माहिती टाकतात, त्यालाही फॉलो. तुम्ही जर का इंस्टाग्राम ह्या ज्या सोशल मीडिया आहेत, इंस्टाग्राम असेल, आता बऱ्याचशा मिनिस्ट्रीचे व्हॉट्सअपचे चॅनलसुद्धा यायला लागलेले आहेत, इंस्टाग्रामचे पेजेस आहेत, हँडल आहेत, त्यांना फॉलो करा. त्याच्यावर जी माहिती इन्फॉर्मेशन टाकली जाते तर तुम्ही ती फॉलो करा. त्याच्यावरून प्रश्न विचारले जात आहेत हे लक्षात ठेवा. व्हॅरियस मिनिस्ट्रीच्या वेबसाईट्स, मंत्रालयाच्या वेबसाईट्स असतील त्या तुम्ही थोड्याशा अभ्यास करायचा प्रयत्न करा. थोडक्यात राज्यशास्त्र नावाची एक माझी नोट आहे, ती क्लास नोट आहे 100 पानांची. त्याच्यामध्ये राज्यशास्त्र थोडक्यात आपण देण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्ही ते वाचू शकता. ती सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. गव्हर्नमेंट सोशल मीडिया हँडल असतील गव्हर्नमेंटचे, PIBचं आहे, मिनिस्ट्रीचं आहे, काही मंत्र्यांचे असतात, नीती आयोगाचं आहे, प्लॅनिंग कमिशनचं आहे. तर हे जे सोशल हँडल आहे त्याला फॉलो करा, त्याच्यावरती सुद्धा इन्फॉर्मेशन आहे. शासकीय मॅगझिन्स असतील, कुरुक्षेत्र आहे किंवा मराठीतलं लोकराज्य आहे म्हणजे महाराष्ट्रासाठी, तर याचासुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. याशिवाय VJC स्टडीचे जे सोशल मीडिया हँडल्स आहेत, उदाहरणार्थ टेलिग्रामचं चॅनल असेल, व्हॉट्सअपचं चॅनल असेल, यूट्यूबचं चॅनल असेल, याशिवाय आपलं इंस्टाग्राम आहे, फेसबुकचं पेज आहे, तर इथं कनेक्ट व्हा. इथं सुद्धा महत्त्वाची माहिती आपण पोस्ट करतोय, तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि या सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. याशिवाय आपल्या म्हणजे VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती कोणते कोणते इनिशिएटिव्ह चालू आहेत की जे तुम्हाला पर्टिक्युलर पॉलिटीसाठी किंवा इतर परीक्षांसाठी महत्त्वाचे ठरू शकतात, मेनसाठी वगैरे. तर पर्टिक्युलर पॉलिटीबद्दल जर का बोलायचं झालं तर भारतीय संविधान मोफत लेक्चर सिरीज सुरू आहे, पॉलिटी NCERT फ्री लेक्चर सिरीज सुरू आहे, पॉलिटी PYQ ॲनालिसिस फ्री सिरीजसुद्धा सुरू आहे, पॉलिटी करंट अफेअर्स फ्री लेक्चर सिरीज सुरू आहे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चेतील गोष्टी त्याच्याबद्दलची एक मोफत लेक्चर सिरीज सुरू आहे. जवळजवळ या पॉलिटी ओरिएंटेड 5 मोफत लेक्चर सिरीज सुरू आहेत. NCERTची 2 पुस्तकं ऑलरेडी कंप्लीट झालेली आहेत, दुसऱ्या एका पुस्तकावरती काम चालू आहे. भारतीय संविधानाची ही एक मराठी माध्यमातली दर्जेदार लेक्चर सिरीज तुम्हाला मी उपलब्ध करून देतो आहे. अगदी संविधानाच्या निर्मितीपासून याची आपण सुरुवात केलेली आहे आणि ज्याच्यावरती आयोगाने आजपर्यंत MPSCनी किंवा UPSCनी प्रश्न विचारलेले आहेत संविधानाशी संबंधित, तर असे टॉपिक आपण या लेक्चर सिरीजमधून कव्हर करतो आहे. याशिवाय MPSCची PYQ सिरीज जी आहे तर तीसुद्धा आपण सुरू केलेली आहे. त्याच्यातले जवळजवळ 10 लेक्चर झालेले आहेत, तीसुद्धा ऑनगोईंग आहे. त्याच्यावरती दररोज आपण लेक्चर अपडेट करत आहोत. पॉलिटी करंट अफेअर्स आहे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ज्या घडामोडी आहेत, चालू घडामोडी की ज्या पॉलिटीला किंवा इंटरनॅशनल रिलेशनशी संबंधित आहेत त्या इथं आपण कव्हर करतो आहे. तर या 5 लेक्चर सिरीज आपल्या VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर या लेक्चर सिरीज न विसरता पहा. आणि आत्ता आपण सुरुवात करतो आहे ॲक्च्युअल प्रश्नांच्या विश्लेषणाला. ओके, ही प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिलीच असेल. आता आपण सुरुवात करूया. तर UPSCने पर्टिक्युलर 2024चा जर का तुम्ही क्वेश्चन पेपर पाहिला GSचा पेपर 1, तर त्याच्यामध्ये पॉलिटीचे जवळजवळ 15 प्रश्न आलेले आहेत. आता कसे 6 प्रश्न त्यांनी संसद आणि संसदीय प्रक्रियेवरती विचारलेले आहेत, 2 प्रश्न स्टॅट्युटरी बॉडीजवरती विचारलेले आहेत, 2 प्रश्न त्यांनी मंत्रालय आणि डिपार्टमेंट किंवा विभागावरती विचारलेले आहेत, 2 प्रश्न म्हणजे फंडामेंटल राईट्सचा एक प्रश्न आहे आणि रीटचा एक प्रश्न आहे, 1 प्रश्न त्यांनी घटना दुरुस्तीवर विचारला आहे, 1 प्रश्न त्यांनी
स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत, विशेष तरतुदी ज्या आहेत शेड्यूल ट्राईबसाठी, आदिवासी जमातीसाठी, त्याच्यावरती एक प्रश्न आहे. आणि एक प्रश्न राज्यघटनेच्या भागावरती विचारला आहे. तर असे एकूण UPSCने 2024ला पॉलिटीवरती 15 हे प्रश्न विचारलेले आहेत. 15 ही प्रश्नसंख्या जास्त आहे, लक्षात ठेवा. 15 जुनी 30 मार्क जे आहेत तर ते तुमचे इथं कव्हर होते. त्याच्यामुळे पॉलिटी हा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. आणि लक्षात ठेवा, UPSC आणि MPSCच्या बाबतीत जर का आपण विचार करायचा प्रयत्न केला तर UPSCची जी भाषा आहे प्रश्न विचारण्याची तर ती जरा थोडीशी वेगळी आहे. म्हणजे MPSCचे काही प्रश्न UPSCने विचारलेले आहेत, परंतु जी त्यांची विचारण्याची स्टाईल जी आहे किंवा प्रश्नाची जी ड्राफ्टिंग करण्याचं जे स्ट्रक्चर जे आहे किंवा ड्राफ्ट जो आहे तर तो पूर्णपणे वेगळा आहे. आणि ती भाषा तुम्हाला थोडीशी हेवी वाटते आहे. काय UPSCच्या प्रीचे पॉलिटीचे प्रश्न एवढे सोपे आहेत की तुम्ही म्हणाला अरे काय हा पॉलिटीचा प्रश्न आहे आणि तो पण UPSCने विचारला आहे, असं होऊ शकतं. परंतु त्या प्रश्न विचारण्याची स्टाईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लँग्वेज बॅरियर. जर का UPSCचा पेपर तुम्हाला मराठीत ट्रान्सलेशन करून दिला तर तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स घेऊ शकता. परंतु हिंदी आणि इंग्लिशमध्ये ह्या दोनच लँग्वेजमध्ये UPSCचा पेपर प्रिंट होत असल्यामुळं आपलं मराठी असल्यामुळं थोडासा लँग्वेज बॅरियर तिथं निर्माण झाल्याचा आपल्याला दिसतो. परंतु ज्यावेळेस आपण मराठीत ट्रान्सलेशन करून हे प्रश्न आपण पाहण्याचा प्रयत्न करतो तर त्यावेळेस हे प्रश्न आपल्याला सोपे वाटू शकतात आणि ॲक्च्युअल ते सोपे आहेत. कसे तर चला आपण पाहूया. UPSC प्रिलिम्स 2024 पॉलिटी PYQ 15 प्रश्न आले होते. त्याच्यातला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. लोकसभा अध्यक्ष किंवा सभापतींच्या बाबतीतला हा प्रश्न आहे. लोकसभा अध्यक्षांच्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या. लोकसभेच्या अध्यक्षांना काढून टाकण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना काय, आता MPSCने प्रश्न कसा विचारला असताना विचाराधीन असताना खालीलपैकी कुठला वाक्य बरोबर आहे, वाक्य बरोबर आहेत. UPSC तसं नाही करत. UPSC काहीतरी वेडवाकडंच करते. UPSCने कसा प्रश्न विचारला बघा, खालील विधान विचारात घ्या आणि त्यांनी दुसरं विधान दिले. लोकसभेच्या अध्यक्षांना काढून टाकण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना काय होऊ शकतं. मग 3 शक्यता दिल्या आहेत. त्याच्यातली पहिली शक्यता आहे तो किंवा ती अध्यक्षस्थानी राहणार नाही. दुसरं वाक्य आहे त्याला किंवा तिला बोलण्याचा अधिकार राहणार नाही. आणि तिसरं आहे त्याला किंवा तिला पहिल्या टप्प्यात ठरावावर मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही. याच्यातलं तुम्हाला बरोबर वाक्य ओळखायचं आहे. तर काय वाटतं तुम्हाला, काय वाक्य, कोणतं वाक्य बरोबर असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A. बघा MPSCला 1 2 3 4 असतं, इकडं ABCD आहे. तर त्याच्यात बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक A. जे 1 नंबरचं विधान आहे तर ते बरोबर आहे. जर का लोकसभेच्या सभापतींना त्यांना पदावरून काढून टाकायचं असेल, सभापती पदावरून, तसा कोणताही ठराव विचाराधीन असताना तो किंवा ती व्यक्ती अध्यक्षस्थानी राहणार नाही. बरोबर, हे जे वाक्य आहे तर ते बरोबर आहे. दुसरी 2 वाक्य मात्र चुकीचे आहेत. ते का चुकीचे आहेत तुम्हाला मी व्यवस्थितपणे सांगतो. बघा, भारताच्या राज्यघटनेमधलं आर्टिकल 81 कलम 81 जे आहे तर त्याच्यामध्ये लोकसभेच्या रचनेबद्दलची तरतूद करण्यात आलेली आहे. बरोबर, आणि भारताच्या संसदेबद्दलच्या ज्या तरतुदी आहेत तर त्या कलम 79 ते 123 या कलमाच्या मध्ये या संसदेबद्दलच्या तरतुदी आहेत. कलम 93 मध्ये लोकसभेचे सभापती आणि उपसभापती या 2 पदाबद्दलची माहिती जी आहे तर ती कलम 93 मध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर येतं कलम 95. कलम 95 काय सांगतंय, सभापती म्हणून कार्य पार पाडताना उपसभापती आणि इतर व्यक्तीला प्राप्त अधिकार जे आहेत तर ते कलम 95 मध्ये आहेत. आणि याच्यानंतर एक महत्त्वाचं कलम येतं ते आहे कलम 96. आता कलम 96 काय म्हणतंय, सभापती किंवा उपसभापतींना सभापतींच्या बडतर्फीचा ठराव विचाराधीन असताना सभागृहाचं अध्यक्षस्थान न भूषवणं. ओके, म्हणजे जे पहिलं वाक्य बरोबर आहे तर ते कलम 96 नुसार बरोबर आहे. कलम 96 मध्ये काय तरतूद आहे, सभापती किंवा उपसभापतींना जर का त्यांच्या पदावरून काढून टाकण्याचा ठराव जर का विचाराधीन असेल तर त्यांना सभागृहाचं अध्यक्षस्थान भूषवता येणार नाही, अशी सरळ तरतूद कलम 96 मध्ये दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे पहिलं विधान जे आहे तर ते बरोबर आहे. ओके, पर्याय क्रमांक A जे आहे तर ते आपलं अचूक उत्तर आहे. 2 नंबरचा वाक्य बघा, त्याला किंवा तिला बोलण्याचा अधिकार राहणार नाही. बघा, लोकसभेचे अध्यक्ष ते सभागृहाचे सदस्य असतात. बरोबर, म्हणजे त्यांना सभागृहात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे का तर आहे. ओके, जर का त्यांना उपस्थित राहण्याचा अधिकार असेल तर त्यांना कलम 92(2) नुसार त्यांना बोलण्याचा सुद्धा अधिकार देण्यात आलेला आहे.
त्याच्यामुळं दुसरं जे विधान आहे तर ते चुकीचं ठरते. त्यांना तिथं बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, म्हणजे ते चर्चेत सहभागी होऊ शकतात कलम 92च्या उपकलम 2नुसार. त्याच्यामुळे दुसरं वाक्य बरोबर आहे, दुसरं वाक्य चुकीचं आहे. तिसरं वाक्य काय म्हणते बघा, त्याला किंवा तिला पहिल्या टप्प्यात ठरावावर मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही. पहिल्या टप्प्यात म्हटलंय. सभापती जे असतात तर ते निर्णायक मतदान देतात किंवा काय करतात, वोट करतात. निर्णायक म्हणजे कसं, सपोज बघा आता इकडं पण 5 मतं पडलेत आणि इकडं पण 5 मतं पडलेत आणि सभापती काय करतात, निर्णायक वोट देतात. ते एका बाजूला दिलं वोट त्यांनी तर हा भाग विजेता झाला. सपोज फॉर एक्झाम्पल कल्की आणि भैरव ह्या 2 व्यक्ती आहेत. ओके, ह्या सभागृहात आहेत. कल्कीच्या बाजूला 5 मतं आहेत आणि भैरवच्या सुद्धा बाजूला 5 मतं आहेत. ओके, एक मत कुणाचं राहिले, लोकसभेच्या सभापतींचं राहिले. तर लोकसभेच्या सभापतींनी जर का, म्हणजे आता इथं त्यांनी मतदान केलं नाही, कल्कीच्या बाजूनी मतदान केलं नाही आणि भैरवच्या बाजूनी मतदान केलं नाही, म्हणजे त्या जिथं समान होतं तर तिथं निर्णायक मत देऊन सभापती तो जो काही मतदानाचा जो सगळा सभागृहामध्ये पार पडलेली प्रोसेस आहे तर ती कंप्लीट करतात. मग जर का सभापतींनी भैरवच्या बाजूला मतदान केलं तर इथं भैरव तुम्हाला जिंकलेला दिसेल. आलं लक्षात. निर्णायक मत जे असतं तर ते लोकसभेच्या सभापतींकडे असतं. परंतु ज्यावेळेस लोकसभेच्या सभापतींना पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असतो तर त्यावेळेस मात्र ते निर्णायक मतदान करत नाहीत. त्यांना पहिल्या टप्प्यातच ठरावावर मतदान करण्याचा अधिकार असतो आणि तो कलम 100नुसार सभागृहामध्ये मतदानाची जी प्रक्रिया सांगण्यात आलेली आहे तर त्यानुसार या सभापतींना पहिल्या टप्प्यात मतदान करण्याचा अधिकार जो असतो तर तो दिलेला आहे. त्याच्यामुळं तिसरं वाक्यसुद्धा चुकीचं आहे. ह्या 3 वाक्यापैकी एकच वाक्य बरोबर आहे पहिलं, आणि पहिलं वाक्य बरोबर असणारा एकच पर्याय आहे, पर्याय ए. त्याच्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए. लक्षात ठेवा. इथं UPSCला 1 2 3 4 लक्षात ठेवायचं नाही, ABCD लक्षात ठेवायचं. दॅट्स इट. समजलं, आलं लक्षात. चलो पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. भारतीय संसदेच्या संदर्भात म्हणजे पार्लमेंटच्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या. इथं सुद्धा तुम्हाला 3 विधानं दिलेली आहेत आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान जे आहे तर ते ओळखायचं आहे. बघा, UPSC कधीही चुकीचं विधान ओळखा असा पर्यायच नसतोय. बरोबर विधान ओळखा असाच पर्याय. जर का तुम्ही UPSCचे क्वेश्चन पेपर चेक केले तर तुम्हाला हे एक नवीन गोष्ट तुम्हाला समजेल. म्हणजे UPSC निगेटिव्ह कधीच बोलत नाही, UPSC सगळं पॉझिटिव्ह बोलते. बरोबर बरोबर बरोबर. ओके, दुसरा प्रश्न आहे भारतीय संसदेच्या संदर्भात 3 विधान आहेत, त्याच्यात तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. बघा, लोकसभेत प्रलंबित असलेलं विधेयक त्याच्या विसर्जनानंतर रद्द होतं. काय प्रश्न आहे, लोकसभेत जर का एखादं विधेयक प्रलंबित असेल आणि लोकसभेचं विसर्जन जर का झालं असेल तर ते विधेयक रद्द होतं का? ऑब्व्हियसली रद्द होतं. बरोबर आहे. कलम 107 काय सांगतंय, भारतीय राज्यघटनेच्या कलम 107मध्ये एखादं विधेयक सादर करणं किंवा संमत करण्याविषयीची तरतूद जी आहे तर ती कलम 107मध्ये करण्यात आलेली आहे. बरोबर, पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य काय म्हणतं बघा, लोकसभेने मंजूर केलेलं आणि राज्यसभेत प्रलंबित असलेलं विधेयक लोकसभेच्या विसर्जनानंतर रद्द होतं. बघा, बरोबर आहे का? तर हे सुद्धा बरोबर आहे. लोकसभेने एखादं विधेयक मंजूर केले परंतु ते राज्यसभेत प्रलंबित आहे, तर असं विधेयक लोकसभेच्या विसर्जनानंतर रद्द होतं का? तर होतं. हे कुठल्या कलमानुसार बरोबर आहे तर कलम 107चं उपकलम 5नुसार हे दुसरं जे वाक्य आहे तर ते बरोबर आहे. त्या कलमात सांगितले की लोकसभेने मंजूर केलेलं परंतु राज्यसभेत प्रलंबित असलेलं बिल किंवा विधेयक लोकसभेच्या विसर्जनानंतर रद्द होतं. दुसरं वाक्य बरोबर आहे. तिसरं वाक्य काय म्हणते बघा, ज्या विधेयकाबाबत भारताच्या राष्ट्रपतींनी सभागृहांना संयुक्त बैठक म्हणजे जॉईंट मीटिंग बोलावण्याचा त्यांचा हेतू सूचित केला आहे किंवा त्यांना सांगितले की बाबा या विषयावरती या बिलावरती मला जॉईंट मीटिंग बोलवायची आहे असं त्यांनी त्यांचा उद्देश सांगितला होता, ते विधेयक लोकसभेच्या विसर्जनानंतर रद्द होतं का? तर रद्द होत नाही. त्याच्यामुळं हे विधान तिसरं जे आहे तर ते चुकीचं आहे. त्याच्यामुळं 1 आणि 2 ही 2 वाक्य बरोबर आहेत. असं ऑप्शन किती नंबरचा आहे तर B हा जो ऑप्शन आहे तर तो बरोबर आहे. विधान 1 आणि 2 ही 2 विधानं बरोबर आहेत. तिसरं जे वाक्य आहे तर ते कलम 108 उपकलम 5नुसार ते चुकीचं आहे. 108 उपकलम 5मध्ये काय सांगितले, ज्या विधेयकाबाबत भारताच्या राष्ट्रपतींनी सभागृहांना संयुक्त बैठक बोलवण्याचा त्यांचा हेतू सूचित केला आहे किंवा केला होता तर ते विधेयक लोकसभेच्या विसर्जनानंतर रद्द होणार नाही आणि ते रद्द होत नाही. आलं लक्षात, समजलं.
आता हे संयुक्त बैठक जे आहे तर त्याचं कलम किती आहे? कलम 108 108 या कलमानुसार राष्ट्रपतींना संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार असतो, बरोबर. आणि ही जी तरतूद आहे तर ती आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे. आत्तापर्यंत किती वेळा संयुक्त बैठक बोलवली आहे? तर हुंडा प्रतिबंधक कायदा जो आहे 1961ला या कायद्यासंबंधी संयुक्त बैठक बोलवली होती. त्याच्यानंतर बँकिंग संबंधीचे जे बिल होतं तर त्या बिलासंबंधी 1978ला संयुक्त बैठक बोलवली होती. आणि लेटेस्ट दहशतवाद प्रतिबंध जे अधिनियम होता तर त्याच्यासंबंधी 2002 साली संयुक्त बैठक बोलवलेली होती. तर आत्तापर्यंत भारताच्या राष्ट्रपतींनी 3च वेळा संयुक्त बैठक जी आहे तर ती बोलवलेली आहे. दॅट्स इट. समजलं. 108 लक्षात ठेवा. तिसरं विधान चुकीचं आहे, पहिली 2 विधानं बरोबर आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आला आहे बघा. भारतीय संसदेच्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या, त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान बाजूला काढायचं आहे. बघा, भारताच्या राष्ट्रपतींनी सभागृहाचं विसर्जन करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची आवश्यकता नाही. म्हणजे भारताच्या राष्ट्रपतींना सभागृहाचं विसर्जन करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची आवश्यकता नाही. तर हे विधान ॲब्सल्युटली चुकीचं आहे. बघा, भारताच्या राष्ट्रपतींना सभागृहाचं विसर्जन करण्यासाठी पंतप्रधानाची किंवा पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळाची आवश्यकता असते अशी जी तरतूद आहे तर कलम 85(1) मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 85 काय सांगते लगेच तुम्हाला मी सांगतो. संसदेचं अधिवेशन किंवा सत्र समाप्ती आणि बरखास्ती याच्याबद्दलच्या तरतुदी आहेत तर त्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 85 मध्ये करण्यात आलेल्या आहेत. आणि त्याच्यातलं कलम 85(1) काय सांगते, जर का राष्ट्रपतींना सभागृहाचं विसर्जन करायचं असेल तर मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची आवश्यकता असते असं 85(1) मध्ये सांगितलं. त्याच्यामुळे पहिलं वाक्य जे आहे तर ते ॲब्सल्युटली चुकीचं आहे. दुसरं वाक्य काय म्हणते बघा. सभागृहाचं अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब केल्यानंतर सामान्यतः सभागृहाचं अधिवेशन स्थगित केलं जातं, परंतु भारताच्या राष्ट्रपतींना अधिवेशन सुरू असलेल्या सभागृहाचं अधिवेशन स्थगित करण्यास कोणताही प्रतिबंध नाही. तर हे वाक्य ॲब्सल्युटली बरोबर आहे. ही जी UPSCचा अजून एक पॅटर्न वेगळा आहे. UPSCची जी सेंटेन्स असतात ना ती खूप मोठी असतात. हे बघा, हे MPSCच्या एवढ्यात 2 प्रश्न बनतील. ओके, हे त्यांनी एकच वाक्य केले तर हे वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य बरोबर आहे. तिसरं वाक्य काय म्हणते बघा. लोकसभेचं विसर्जन भारताच्या राष्ट्रपतींद्वारे केलं जातं जे अपवादात्मक परिस्थिती वगळता मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच करतात. तर हे ॲब्सल्युटली बरोबर आहे. कलम 85(2) नुसार मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने किंवा पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपती लोकसभेचं विसर्जन करतात, बरोबर. त्याच्यानंतर कलम 83(2) काय सांगते, पहिल्या बैठकीपासून लोकसभेचा कार्यकाल 5 वर्षाचा असेल 83(2) मध्ये. ओके, त्याच्यामुळं विधान 2 आणि 3 ही 2 वाक्य बरोबर आहेत. असा पर्याय किती नंबरचा आहे? सी. पर्याय सी 2 आणि 3 ही जी 2 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. जे आहे तर ते ॲब्सल्युटली चुकीचं विधान आहे. सी पर्यायाला तुम्ही तिथं गोल करून यायचं होतं, बरोबर. दॅट्स इट. पुढचा प्रश्न बघा. नारी शक्ती वंदन अधिनियम महिलांना संसदेत 1/3 म्हणजे 33% ज्या राखीव जागा ठेवलेल्या आहेत त्याच्या संबंधीचं हे आरक्षण आहे. आत्ताच भारताचे संविधान ही जी आपली फ्री लेक्चर सिरीज सुरू आहे तर त्याच्यामध्ये ह्या नारी शक्ती वंदन अधिनियमाबद्दल अगदी मी डिटेलमध्ये बोललो आहे. ते जर का तुम्ही लेक्चर पाहिलं नसेल तर भारतीय संविधान ही फ्री लेक्चर सिरीज आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला भेटेल. ते लेक्चर तुम्ही तिथं पहा. महिलांविषयी तरतुदी असं त्या लेक्चरचं नाव आहे. आता मी इथं काही डिटेलमध्ये जात नाही आहे. बघा, इथं 8 नाही आहे, 18व्या लोकसभेपासून या तरतुदी लागू होतील. ह्याच्यातलं तुम्हाला काय करायचं आहे, बरोबर वाक्य बाजूला काढायचं आहे. ओके, 18व्या म्हणजे हेच ना आत्ता झालेली 2024 निवडणूक. तर त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. 18व्या नाही आहे, 2026 नंतर हे लागू होण्याची शक्यता आहे. हा कायदा झाल्यानंतर 15 वर्षांसाठी लागू असेल, हे वाक्य बरोबर आहे. ज्या दिवशी कायदा अंमलात येईल नारी शक्ती वंदन अधिनियम तर त्या दिवसापासून हा पुढचे 15 वर्ष या कायद्याची अंमलबजावणी चालू राहील. मग ते परत वाढवायचे की नाही हे सगळं ज्यावेळेला जे तत्कालीन मंत्रिमंडळ अस्तित्वात असेल तर ते सरकार अस्तित्वात असेल तर ते डिसिजन घेईल. तिसरं वाक्य आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या कोट्यात अनुसूचित जातीच्या महिलांसाठी जागा राखीव ठेवण्याच्या तरतुदी आहेत. तर हेही वाक्य बरोबर आहे. म्हणजे महिलांसाठी जो राखीव जागांचा कोटा आहे तर त्याला कन्सिडर करूनच या 33% जागा ज्या आहेत तर त्या राखीव देण्यात आलेल्या आहेत. दॅट्स इट. समजलं. त्याच्यामुळं 2 आणि 3 ही जी विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. त्याच्यामुळं पर्याय सी जो आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे 2 आणि 3 ही विधानं बरोबर आहेत. ही नारी शक्ती वंदन अधिनियम जो आहे
तर याच्यासाठी 106वी घटना दुरुस्ती जी होती तर ती करण्यात आली होती 2003 साली. हे लक्षात ठेवा, याच्याबद्दल मी बी आत्ता प्रिडिक्शन आहे. ओके. संसदेचा विषय निघाला आहे, तर जो आपला भारताचा निवडणूक आयोग आहे तर त्याच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. ते माझं प्रिडिक्शन आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या रचनेवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या संविधानाला अंमलबजावणीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच्यामुळे थोडासा जर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे भारताच्या संविधान निर्मितीचा तर तो एकदा पाहून घ्या, त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. ओके. हे थोडंसं प्रिडिक्शन तुम्हाला मी सांगितलं आहे. नारी शक्ती वंदन अधिनियमाबद्दलचं लेक्चर भारतीय संविधान ही जी फ्री लेक्चर सिरीज सुरू आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सापडेल. लेक्चरचं नाव आहे महिलांसाठीच्या तरतुदी. बरोबर समजलं. दॅट्स इट. चलो सैनिको आगे बढो. पुढचा प्रश्न आहे रिट्सबद्दलचा हा प्रश्न आहे आणि प्रश्न थोडासा अवघड कॅटेगरीतला मानता येईल. प्रतिषेध प्राधिलेख म्हणजेच काय, प्रोहिबिशन त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. ही तिसरी रीट आहे. प्रतिषेध प्राधिलेख म्हणजे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाने खालील गोष्टी जारी केलेल्या न्यायालयांनी खालील गोष्टींसाठी जारी केलेला आदेश. सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाने खालीलपैकी कुठल्या गोष्टींसाठी जारी केलेला आदेश म्हणजे प्रतिषेध प्राधिलेख होय, हे तुम्हाला ओळखायचं आहे. एक आहे, किंवा मग तुम्ही असं म्हणू शकता MPSCच्या भाषेत प्रतिषेध प्राधिलेख ही रीट कशासंबंधी काढली जाते. पर्याय ए आहे सरकारी अधिकाऱ्याला विशिष्ट कारवाई करण्यापासून रोखणं. नाही, हे चुकीचं आहे. येते का लक्षात? हे जे आहे तर ते चुकीचं आहे. दुसरं आहे संसद किंवा विधानसभा यांनी प्रतिषेधावर कायदा करण्यासाठी. हे सुद्धा चुकीचं आहे. ती पहिली रीट बरोबर, हे सुद्धा चुकीचं आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे कनिष्ठ न्यायालयाला एखाद्या खटल्यात कार्यवाही सुरू ठेवण्यास मनाई करणं. प्रतिषेध या शब्दाचाच अर्थ आहे निषेध किंवा तुम्ही ते करू नका असं सांगणं. त्याच्यामुळं हे जे सी जे आहे तर ते बरोबर आहे. कनिष्ठ न्यायालय म्हणजे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय कनिष्ठ न्यायालयांना काय सांगू शकतं, ते सांगू शकतं कनिष्ठ न्यायालयाला की एखाद्या खटल्यात तुम्ही जे कारवाई करताय तर ती सुरू ठेवू नका, ते बंद करण्याचा अधिकार जो आहे तर या प्रतिषेध रिट्सनुसार उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. सी जे आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे असंविधानिक धोरणाचं पालन करण्यापासून सरकारला प्रतिबंधित करणं. हे सुद्धा चुकीचं आहे. सी याचं उत्तर आहे. तुम्हाला माहितीच आहे की भारताच्या राज्यघटनेच्या आर्टिकल 32 नुसार 5 प्रकारच्या रिट्स काढल्या जातात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आर्टिकलचं वर्णन राज्यघटनेचा आत्मा किंवा हृदय म्हणून केलेलं आहे. हे फंडामेंटल राईट्समधलं अतिशय महत्त्वाचं आर्टिकल आहे. जर का तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर तुम्ही कलम 32 नुसार थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकता आणि कलम 226 नुसार तुम्ही उच्च न्यायालयात जाऊ शकता. म्हणजे फंडामेंटल राईटचा मूलभूत हक्क किंवा मूलभूत हक्कांचा मूलभूत हक्क म्हणजे हे कलम 32 म्हणून त्याला ओळखलं जातं. आता हे प्रतिषेध म्हणजे प्रतिबंध करणे किंवा तुम्ही एखादी गोष्ट करताय ती करू नका असं सर्वोच्च किंवा उच्च न्यायालय कनिष्ठ न्यायालयाला सांगतं. ह्या रीटचा उद्देश काय आहे तर या प्रतिषेध या रीटचा उद्देश कनिष्ठ न्यायालयांना त्यांच्या अधिकार क्षेत्राचं उल्लंघन करण्यापासून रोखणं हा या प्रतिषेध या रीटचा उद्देश आहे. म्हणजे एखादी कृती रोखण्यासाठी ही जी रीट आहे किंवा हा जो प्राधिलेख आहे प्रतिषेध नावाचा, त्याला इंग्लिशमध्ये प्रोहिबिशन म्हणतात, तर ती रीट काढली जाते. आणि ही प्रतिषेध रीट जी आहे तर ती न्यायिक आणि निमन्यायिक म्हणजे ज्युडिशियल आणि क्वाशी ज्युडिशियल ज्या संस्था आहेत किंवा ज्या अधिसत्ता आहेत ऑथॉरिटी आहेत तर त्याच्या विरोधात ही रीट काढली जाते. प्रतिषेध ही जी रीट आहे तर ती खाजगी व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध काढता येत नाही, हे लक्षात ठेवा. आणि बाकीच्या ज्या 5 रीट्स आहेत, पहिली रीट आहे बंदी प्रात्यक्षिकरण, त्याला हेबियस कॉर्पस म्हटलं जातं. दुसरी आहे परमादेश म्हणजेच मॅन्डॅमस किंवा आम्ही आदेश देतो ही कृती करा. बंदी प्रात्यक्षिक म्हणजे शरीर सादर करा. तिसरी रीट आहे प्रतिषेध किंवा प्रोहिबिशन म्हणजे तुम्ही निषेध किंवा प्रतिबंध करणं. चौथी रीट आहे उत्प्रेषण म्हणजे काहीतरी करा, त्याला इंग्लिशमध्ये सिरिटोरियर म्हटलं जातं. आणि 5वी रीट आहे अधिकारपृच्छा किंवा कोवारंटो. अशा 5 रीट ज्या आहेत तर त्या आर्टिकल 32 नुसार काढल्या जातात. त्या सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला हे रीट्स काढण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. समजलं हा प्रश्न? या प्रश्नाचं उत्तर आहे सी हा ऑप्शन. पुढचा प्रश्न आहे खालील विधानं विचारात घ्या आणि 2 विधानापैकी तुम्हाला बरोबर विधान जे आहे तर ते ओळखायचं आहे. राज्याचे राज्यपालच त्या राज्यातील कोणत्याही समुदायाला अनुसूचित जमात याचा अर्थ काय, शेड्यूल्ड ट्राईब, हे लक्षात ठेवा. अनुसूचित जमाती म्हणून मान्यता देतात आणि तशी घोषणाही करतात. हे वाक्य बरोबर वाटतंय का? तर हे वाक्य ॲब्सोल्युटली चुकीचं आहे.
राज्याचे राज्यपाल नाही आहेत, तर देशाचे राष्ट्रपती एखाद्या राज्यातील कोणत्याही समुदायाला अनुसूचित जमाती म्हणून मान्यता देतात आणि घोषणा करतात. परंतु हे करत असताना कलम 342(1) नुसार हा राष्ट्रपतींचा अधिकार आहे, तुम्हाला माहीतच आहे. परंतु संबंधित राज्याचा गव्हर्नर बरोबर त्यावेळेस राष्ट्रपती चर्चा करत असतात. गव्हर्नर बरोबर चर्चा करत असतात ते याचा अर्थ ते इनडायरेक्टली कोणाबरोबर चर्चा करत असतात, संबंधित राज्यात अस्तित्वात असणाऱ्या सरकारबरोबर, गव्हर्नमेंटबरोबर. दॅट्स इट. त्याच्यामुळे पहिलं वाक्य जे आहे तर ते चुकीचं आहे. कलम 342(1) नुसार तो शेड्यूल्ड ट्राईब हा समुदायाला दर्जा देणं किंवा तशी घोषणा करणं हा 342(1) नुसार हा राष्ट्रपतींचा अधिकार आहे. त्याच्यामुळे पहिलं वाक्य जे आहे तर ते ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. दुसरं वाक्य काय म्हणते बघा, एखाद्या राज्यात अनुसूचित जमाती म्हणून घोषित केलेला समुदाय दुसऱ्या राज्यात तसे असण्याची गरज नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या राज्यात एखादा समुदाय अनुसूचित जमाती म्हणून घोषित केला आहे. महाराष्ट्रात सपोज आता एखादा समाज घ्या महाराष्ट्रातला, वारली भिल्ल, ओके, भिल्ल. तर तो महाराष्ट्रात भिल्ल ही जी जमात आहे तर ती आदिवासी जमात आहे. तर महाराष्ट्राच्या शेजारील जी दुसरे राज्य आहेत तर त्या दुसऱ्या राज्यात भिल्ल हा आदिवासी समाज असावाच असं काही बंधन नाही आहे. त्याच्यामुळे दुसरं वाक्य बरोबर आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. फक्त 2 नंबरचं वाक्य जे आहे तर ते बरोबर आहे, पहिलं वाक्य चुकीचं आहे. ओके. कलम 330 ते 342 मध्ये SC, ST आणि OBC या 3 घटकांच्या तरतुदी आहेत तर कलम 330 पासून 342 पर्यंत करण्यात आलेल्या आहेत. आणि पर्टिक्युलर कलम 342 मध्ये अनुसूचित जमातीबद्दलच्या तरतुदी तुम्हाला 342 मध्ये पाहायला मिळतात. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे, तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल मे बी MPSC वाले तरी, कलम 366चं उपकलम 25 मध्ये अनुसूचित जमातीमध्ये कोण येतं किंवा अनुसूचित जमातीची व्याख्या कलम 366च्या उपकलम 25 नुसार करण्यात आलेली आहे. ओके. कलम 342 मध्ये अनुसूचित जमातीची माहिती दिलेली आहे आणि कलम 366च्या उपकलम 25 मध्ये अनुसूचित जमातीची व्याख्या केलेली आहे. दॅट्स इट. समजलं? हे झालं या प्रश्नाचं परीक्षाभिमुख परिपूर्ण स्पष्टीकरण. ओके. पुढचा प्रश्न, हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतचा हा प्रश्न आहे. बरोबर. आता तुम्ही मला इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे परंतु इथं कलम येत असल्यामुळे मी इकडे प्रश्न घेतला आहे. बघा, पंतप्रधानाच्या वतीने, इथं बघा हा या शब्दावरती कॉन्सन्ट्रेट करा, तुम्हाला बरोबर वाक्य बाजूला काढायचं आहे. पंतप्रधानाच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर वार्षिक आर्थिक विवरणपत्र सादर करतात, म्हणजे बजेट सादर करतात. केंद्रीय अर्थमंत्री संसदेच्या सभागृहासमोर वार्षिक आर्थिक विवरणपत्र सादर करतात हे बरोबर आहे. परंतु ते पंतप्रधानांच्या वतीने नाही तर ते भारताच्या राष्ट्रपतींच्या वतीने सादर करतात. इथे काय लक्षात. त्याच्यामुळं पहिलं वाक्य ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. पंतप्रधान नाही, भारताच्या राष्ट्रपतीच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर वार्षिक आर्थिक विवरणपत्र म्हणजेच केंद्रीय बजेट किंवा अर्थसंकल्प सादर करतात. ओके. आणि ते जे बजेट आहे तर कलम 112 मध्ये काय सांगितले, वार्षिक वित्तीय विवरणपत्र. बघा, राज्यघटनेमध्ये बजेट किंवा अर्थसंकल्प हा शब्दप्रयोग तुम्हाला कुठंही पाहायला मिळत नाही. कलम 112 काय सांगते, वार्षिक वित्तीय विवरणपत्र केंद्रीय अर्थसंकल्पाची तरतूद 112 मध्ये आहे. त्याच्यामुळे पहिलं जे वाक्य आहे तर ते वाक्य चुकीचं आहे. दुसरं वाक्य काय म्हणते बघा, केंद्रीय पातळीवर भारताच्या राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय अनुदानाची मागणी करता येत नाही. हे बरोबर वाटतंय का? अनुदानाची मागणी राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय करता येत नाही का? तर हे बरोबर आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे बी. फक्त पर्याय क्रमांक 2 विधान दुसरं जे आहे तर ते बरोबर आहे. बघा, आता ही जी तरतूद आहे हे केंद्रीय पातळीवर सेंट्रलला भारताच्या राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय अनुदानाची मागणी करता येत नाही, तर ही तरतूद तुम्हाला कलम 113 मध्ये करण्यात आल्याचे दिसते. आणि कलम 113 काय म्हणते, अंदाजाबाबत संसदेतील कार्यपद्धती जी आहे तर 113 मध्ये ठरवण्यात आलेली आहे आणि 113 नुसार हे जे वाक्य आहे तर ते बरोबर आहे. याचं उत्तर आहे बी नंबरचा ऑप्शन. ओके. समजलं? चलो आगे बढो. पुढचा प्रश्न, राज्यघटनेवरती हा प्रश्न इथं तुम्हाला आलेला दिसतोय बघा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? हंगामी अध्यक्ष त्यांनी विचारले. सी राजगोपालचारी, डॉक्टर BR आंबेडकर, TT कृष्णामाचारी आणि सच्चिदानंद सिन्हा. इथं 2च नाव उत्तर देण्यासारखं आहेत. डॉक्टर BR आंबेडकर तर काय नव्हते, हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, त्याच्यामुळे बी गेला. TT कृष्णामाचारी हे जे होते तर हे
संविधान सभेत होते. ओके, त्याच्यामुळे इथं त्या अध्यक्ष असण्याचे काही हे नाही आहे, त्याच्यामुळे सी गेला. एक राहिलं सी राजगोपालचारी आणि डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. ओके, बरोबर. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. आले लक्षात. या संविधान सभेची पहिली बैठक जी होती तर ती 9 डिसेंबर 1946ला भरली होती आणि यावेळेला मुस्लिम लीगनं बहिष्कार टाकला होता. या सभेला किंवा या बैठकीला एकूण 211 सदस्य उपस्थित होते आणि त्याच्यातले सगळ्यात जास्त वयोवृद्ध सदस्य जे होते तर ते सच्चिदानंद सिन्हा होते. म्हणून फ्रेंच प्रथेला अनुसरून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची संविधान सभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली होती. आणि मग त्याच्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सभेच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली आणि मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष झाले. त्यावेळेस राजेंद्र प्रसादांच्या काळात 2 उपाध्यक्ष होते. पहिले एच.सी. मुखर्जी आणि व्ही.टी. कृष्णामाचारी. अलग लक्षात, व्ही.टी. कृष्णामाचारी हे 2 उपाध्यक्ष असल्याचं आपल्याला दिसतंय. ह्याच्यातलं डी जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. हा प्रश्न किती साधा सोपा सरळ आहे. एवढा तर प्रश्न MPSC कंबाईनला सुद्धा विचारत नाही आहे, परंतु जे डिझायनिंग आहे तर ते तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल. ॲक्च्युअल तुम्ही पेपरला बसला तर तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. इव्हन तुम्हाला कधी कधी वाटू शकतं की डॉक्टर B.R. आंबेडकर सुद्धा या प्रश्नाचं उत्तर असू शकतं. ही UPSCची मेंटॅलिटी आहे. कारण UPSCचं कसं आहे की सरळ एकदा पॉलिटीचे प्रश्न सुरू झाले की 15 पॉलिटी, नंतर 15 हिस्ट्री, 15 जॉग्राफी, असं होत नाही. UPSCला पॉलिटीचा पहिला प्रश्न पहिला असू शकतो आणि मध्ये मग 17वा पॉलिटीचा, 81वा पॉलिटीचा, 59वा पॉलिटीचा. त्याच्यामुळं मेंटल स्टॅबिलिटी जी असते तर ती तुम्हाला सापडत नाही. त्याच्यामुळं ह्या UPSCचा मेंटल स्टॅबिलिटीवरती काम करणं खूप गरजेचं आहे. काही काही प्रश्न खूप सोपे आहेत, परंतु त्याचा सिक्वेन्स नसल्यामुळं किंवा खाली एक प्रश्न नसल्यामुळं तुम्हाला प्रत्येक वेळेला तुमचा जो प्रेझन्स ऑफ माइंड आहे तर तो तुम्हाला प्रत्येक वेळेला चेंज करायला लागणार आहे. म्हणजे तुम्ही जिथं आहात, म्हणजे ज्या सेंटरवरती आहात तर त्या सेंटरवरती तुम्ही सेंटरवरतीच आहात हे इमॅजिन करूनच चाललेलं आहे. नाही तुम्ही तुमचं डोकं कुठेतरी बाहेर लागले आणि तुम्ही नाही होऊ शकत ते. दॅट्स इट. हे तर UPSCची खासियत आहे. म्हणजे मला तिथं विचारच करावा लागतो. कॉन्सन्ट्रेशन 100% पाहिजे. येतं का लक्षात? ओके, चलो पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. भारत सरकार कायदा 1935चा कायदा आहे, त्याच्यावरती प्रश्न आला आहे. या कायद्याच्या संदर्भात खालील विधान विचारात घ्या आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान जे आहे तर ते ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, ब्रिटिश भारतीय प्रांत आणि संस्थानांच्या संघटनावर आधारित अखिल भारतीय संघराज्याची स्थापना करण्याची तरतूद या 1935च्या कायद्याने केली. बरोबर. पहिलं वाक्य बरोबर आहे का? तर या वाक्य ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. भारतीय प्रांत आणि संस्थानं हे एकत्रित करून अखिल भारतीय संघराज्य किंवा फेडरलिझम स्थापनेची तरतूद जी आहे तर ते 1935च्या कायद्याने केलेले आहे. पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य, संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार हे संघीय कायदे किंवा केंद्रीय कायदेमंडळाच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले. हे वाक्य बरोबर आहे का? तर हे सुद्धा वाक्य जे आहे तर ते बरोबर आहे. संघ किंवा याला केंद्र म्हणा, तुम्ही कसंही म्हणा, संघ किंवा केंद्र. या 1935च्या कायद्याने 3 याद्या करण्यात आल्या होत्या अधिकारांच्या. केंद्रीय यादी, राज्यांची यादी आणि समवर्ती यादी. ओके. केंद्रीय यादीमध्ये 59 विषय होते, राज्यांच्या यादीमध्ये 54 विषय होते, तर समवर्ती सूचीमध्ये 36 विषय होते. आणि जे राहिलेले जे विषय होते तर याच कायद्याने राहिलेले विषय भारताच्या गव्हर्नर जनरलकडं सोपवण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय. ओके, 1935च्या कायद्याने. आणि आजपर्यंत ब्रिटिशांनी भारतासाठी म्हणजे 1947च्या कायद्यापर्यंत ब्रिटिशांनी भारतासाठी स्थापन केलेला किंवा तयार केलेला हा सर्वात मोठा कायदा होता. हा 2 देशांसाठी 1935चा कायदा तयार करण्यात आला होता. एक आत्ताचा म्यानमार आणि तत्कालीन बर्मा आणि भारत. बरोबर. 350पेक्षा जास्त कलमं जी होती तर याच्यात होती. आणि आपल्या राज्यघटनेचा 75% जास्त भाग जो आहे तर तो आपण 1935च्या कायद्यामधून स्वीकारलेला आहे. बऱ्याचशा तरतुदीसुद्धा राज्यघटनेतून आपण 1935च्या कायद्यातून ॲज इट इज स्वीकारलेल्या आहेत. बरोबर. आणि याच 1935च्या कायद्याने जे भारतात त्यावेळेला 11 प्रांत होते तर त्या 11पैकी 6 प्रांतात द्विगृही विधिमंडळ म्हणजेच बायकॅमेरलिझमची स्थापना जी आहे तर ते आपल्याला करण्यात आल्याची दिसते. ओके. अशा पद्धतीनं हा 1935चा कायदा. याच्याबद्दलच्या ज्या इतर तरतुदी आहेत मी आत्ता जे सांगितले ते सोडून तर त्यात तरतुदी तुम्ही M. लक्ष्मीकांतमधून किंवा तुकाराम जाधवांच्या खंड 1मधून वाचून घ्या. याच्यावरती प्रश्न भविष्यात बनण्याची शक्यता आहे. ओके. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक C. ही दोन्ही जे वाक्य आहेत तर ते तुम्हाला बरोबर असल्याचं या ठिकाणी दिसतंय. ओके, समजलं. पुढचा प्रश्न बघा. घटनादुरुस्ती संबंधीचा प्रश्न आहे.
राज्यघटनेच्या कलम 368 नुसार संसद संविधानाच्या कोणत्याही तरतुदीमध्ये पुढील प्रकारे सुधारणा करू शकते. भर म्हणजे ॲड करू शकते, फरक म्हणजे व्हॅरिएशन करू शकते, रद्द म्हणजेच रिपील करू शकते. तर खाली दिलेल्या संकेताचा वापर करून योग्य उत्तर निवडायचं आहे. तुम्हाला कुठली कुठली बरोबर वाटतात, काय वाटतं तुम्हाला? भर करू शकते, भर टाकू शकते, ऑब्वियसली टाकू शकते. कारण काही घटना, उदाहरणार्थ 42व्या घटनादुरुस्तीनं जी काही मार्गदर्शक तत्व आहे त्याच्यामध्ये भर घातलेली दिसते तुम्हाला. ओके, काही मूलभूत हक्कात तुम्हाला भर घातलेली दिसते. त्याच्यामुळे पहिलं जे उदाहरण आहे तर ते बरोबर आहे. फरक व्हॅरिएशन करू शकते का, हे बरोबर हे चूक असं करू शकते का? ऑब्वियसली करू शकते, अशा बऱ्याचशा घटनादुरुस्त्या आहेत. रद्द करू शकते का एखादा भाग, तर ॲब्सोल्युटली एखादा भाग रद्दही करू शकते. उदाहरणार्थ 370 आपण रद्द केलं ना घटनादुरुस्तीनं, ओके, त्याच्यामुळे रद्दही करू शकते. हे तिन्हीच्या तिन्ही ऑप्शन जे आहेत तर ते बरोबर आहेत. याचं उत्तर आहे डी. 1 आणि 2 आणि 3 हे तिन्हीच्या तिन्ही जे त्यांनी वाक्य दिलेले आहेत किंवा जे शब्द दिलेले आहेत तर ते बरोबर आहेत घटनादुरुस्तीच्या बाबतीत. फक्त 1973ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जो केशवानंद भारती विरुद्ध भारतीय विरुद्ध केरळ राज्य हा जो खटला उभा राहिलेला होता, तर या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेचं बेसिक स्ट्रक्चर किंवा मूलभूत संरचना जारी केली आणि या मूलभूत संरचनेला धक्का न लावता संसद राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करू शकते. आणि ही मूलभूत संरचना ठरवण्याचा अधिकार मात्र कोणाला आहे, तर तो भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. हे काही त्यांनी असं सांगितलं नाही की या 4 गोष्टी म्हणजे मूलभूत संरचना नाही. सर्वोच्च न्यायालय असं म्हटलं की ज्या वेळेला तुम्ही घटनादुरुस्ती कराल आणि त्यावेळेला आम्हाला वाटेल की हा मूलभूत संरचनेचा भाग आहे, तर त्यावेळेला तो भाग आम्ही नव्याने ॲड करू. ओके, 1973चा केशवानंद भारती खटला. बरोबर समजलं? आता ही घटनादुरुस्तीची तरतूद जी आहे तर राज्यघटनेच्या भाग 20मध्ये कलम 368मध्ये ह्या घटनादुरुस्तीची पद्धत किंवा प्रक्रिया सांगितलेली आहे. एकूण 3 प्रकारे घटनादुरुस्ती करता येते, परंतु 368मध्ये मात्र 2च प्रकार आहेत. त्याच्यातला पहिला प्रकार आहे संसदेच्या विशेष बहुमतानं घटनादुरुस्ती केली जाते आणि संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांची मान्यता. हे जे 2 प्रकार आहेत तर ते तुम्हाला 368मध्ये दिसतील. एक 368च्या बाहेरचा प्रकार आहे, तो कुठला? संसदेचं साधं बहुमत. बरोबर येते का लक्षात? साधं बहुमत. 2023पर्यंत 106 घटनादुरुस्त्या ज्या आहेत तर त्या भारताच्या राज्यघटनेत आजपर्यंत म्हणजे अंमलबजावणी झाल्यापासून 1950 पासून 2023पर्यंत भारताच्या राज्यघटनेत 106 एवढ्या घटनादुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत. आणि 106वी घटनादुरुस्ती कोणती? महिलांना लोकसभेत आणि राज्यांच्या विधानसभेत दिलेलं 33% आरक्षण. ओके, आलं लक्षात? तर हे होतं कलम 368नुसार घटनादुरुस्तीबद्दलचा हा आलेला प्रश्न. ओके, तिन्हीच्या तिन्ही जे शब्द आहेत तर ते बरोबर आहेत. पुढचा प्रश्न अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आलेला आहे. धन विधेयकाबाबतचा प्रश्न आहे, दॅट इज मनी बिल. ओके, मनी बिल काय म्हणतोय बघा प्रश्न. कलम 109मध्ये धन विधेयकाच्या संदर्भात विशेष प्रक्रियेचा उल्लेख आहे. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. आणि लगेच मग कलम 110 धन विधेयकाची व्याख्या जी आहे तर ती कलम 110मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 111मध्ये धन विधेयकाला मंजुरी देण्याची तरतूद जी आहे तर ती कलम 111मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 112मध्ये केंद्राचं बजेट किंवा केंद्रीय अर्थसंकल्प आहे तर त्याची तरतूद 112मध्ये करण्यात आलेली आहे. ओके, आलं लक्षात? आणि जी कलम 79 ते 123 ही जी कलम आहेत तर इथं तुम्हाला संसदेबद्दलच्या सगळ्या तरतुदी 79 ते 123मध्ये पाहायला मिळतील. दॅट्स इट. हे मागच्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. पहिलं वाक्य बरोबर आहे. 109मध्ये मनी बिल किंवा धन विधेयकाच्या संदर्भात विशेष प्रक्रियेचा उल्लेख केलेला आहे. दुसरं वाक्य आहे राज्यसभेत धन विधेयक मांडता येणार नाही. हे वाक्य बरोबर आहे का? हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. कलम 109च्या उपकलम 1 नुसार धन विधेयक हे फक्त लोकसभेतच मांडता येतं, ते राज्यसभेत मांडता येणार नाही. त्याच्यामुळे हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. तिसरं वाक्य काय आहे? राज्यसभा विधेयक मंजूर करू शकते किंवा बदल सुचवू शकते, परंतु ते नाकारू शकत नाही. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. धन विधेयकास राज्यसभा मंजुरी देऊ शकते, त्याच्यात काही सूचना सुचवू शकते किंवा काही बदल सुचवू शकते, परंतु ते रिजेक्ट किंवा नाकारू शकत नाही. हे लक्षात ठेवा. आणि जर का राज्यसभेला टाईम पिरियड दिलेला असतो, राज्यसभेने 14 दिवसात ते धन विधेयक माघारी दिलं नाही किंवा ते पास केलं नाही तर ते राज्यसभेने पास केलं असं मानलं जातं. त्याच्यामुळं टाईम स्पॅन आहे 14 दिवसांचा राज्यसभेसाठी. 1, 2, 3 ही विधानं बरोबर आहे. चौथं विधान बघा.
राज्यसभेने सुचवलेल्या धनविधेयकातील सुधारणा लोकसभेने स्वीकारल्या पाहिजेत असं कुठलंही बंधन लोकसभेवरती करण्यात आलेलं नाही आहे. चौथं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. ओके, त्याच्यामुळं 1, 2 आणि 3 ही जी विधानं आहेत तर ती 3 विधानं बरोबर आहेत. असा कोणता ऑप्शन आहे तर असा सी नंबरचा ऑप्शन आहे. विधान 1, 2 आणि 3 हे 3 विधानं तुम्हाला बरोबर असल्याचं दिसतंय. लक्षात समजलं? दॅट्स इट. चलो पुढचा प्रश्न आहे. हे तिन्ही सेना दलांच्या सेवामध्ये समतुल्य असणारं पद जे आहे तर ते तुम्हाला शोधायचं आहे. याचं मी डायरेक्ट उत्तर सांगतो. याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन जे आहे तर ते तुम्हाला आपल्या VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती एक मी स्लाईड पोस्ट करतो, ते तुम्ही वाचून घ्या. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 3 नंबरचा ऑप्शन जो आहे तर तो बरोबर आहे. आर्मीमधला मेजर, एअरफोर्समधला स्क्वॉड्रन लीडर आणि नेव्हीमधला लेफ्टनंट कमांडर हे जे आहे तर हे क्रम जो आहे तर तो कशाबद्दल? समतुल्य सेवांबद्दलचा बरोबर आहे. बाकीचं सगळं चूक आहे, हे लक्षात घ्या. ब्रिगेडियरचं स्पेलिंग, इयर कमांडरचं स्पेलिंग, मेजर जनरल, इयर व्हाईस मार्शल, ॲडमिरल, कमांडर आपण त्याला कमोडर म्हणतो. ओके, याशिवाय हे कर्नलचं स्पेलिंग म्हणताना तर आपण कर्नल म्हणतो, परंतु ते कोनोलन लिहिलं जातं. ओके, लेफ्टनंटचं स्पेलिंग, हे सगळं स्पेलिंग बघून घ्या. तुम्हाला भाषेच्या पेपरमध्ये किंवा व्याकरणाच्या पेपरमध्ये कामाला येऊ शकते. हे खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्यातलं फक्त 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. बाकीचे पर्याय जे आहेत तर ते चुकीचे या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसतंय. पुढचा प्रश्न बघा, नॉर्थ ईस्टबद्दलचा प्रश्न आहे. हा UPSCचा आणि MPSCचा आवडता टॉपिक आहे. ईशान्य परिषद, नॉर्थ ईस्ट काउन्सिलची स्थापना ईशान्य परिषद कायदा 1971 द्वारा करण्यात आली. 2002 मध्ये NEC म्हणजे या परिषदेत कायद्यात सुधारणा झाल्यानंतर परिषदेत खालीलपैकी कोणते सदस्य असतात? म्हणजे नॉर्थ ईस्ट काउन्सिल जे आहे तर त्याच्या सदस्यांची कुठले कुठले सदस्य असतात हे आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजे संरचनेतील राज्यांचे राज्यपाल, म्हणजे या परिषदेत जे जे राज्य असतात तर त्या राज्यांचे राज्यपाल या समितीचे सदस्य असतात का? असतात. याशिवाय संरचनेतील राज्यांचे मुख्यमंत्री, म्हणजे या परिषदेत सहभागी असणाऱ्या राज्यांचे मुख्यमंत्रीचे सदस्य असतात का? तर असतात. भारताच्या राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले 3 सदस्य असतात का? तर असतात. भारताचे गृहमंत्री मात्र याचे सदस्य नसतात. त्याच्यामुळं 1, 2 आणि 3 हे जे 3 ऑप्शन आहेत तर ते बरोबर आहेत. असा ए नंबरचा जो ए हा जो ऑप्शन आहे तर तो बरोबर आहे. 1, 2 आणि 3 हे जे पर्याय आहेत तर ते बरोबर आहेत. बरोबर आलं लक्षात? आता ही नॉर्थ ईस्ट काउन्सिल जे आहे तर ते नॉर्थ ईस्टकडच्या किंवा ईशान्य भारतातल्या 8 राज्यांचा समावेश या परिषदेत होतो. आसाम, मणिपूर, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि मिझोरम. बरोबर आलं लक्षात? या परिषदेमध्ये या संबंधित 8 राज्यांचे राज्यपाल प्लस या संबंधित 8 राज्यांचे मुख्यमंत्री, याशिवाय राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले 3 सदस्य. बरोबर, 8 आणि 8 16 आणि 3 19 असे 19 जे सदस्य असतात तर ते नॉर्थ ईस्ट काउन्सिलचे सदस्य असतात. आणि या परिषदेचे अध्यक्ष जे आहेत किंवा जे प्रमुख आहेत तर त्यांची नियुक्ती जी आहे तर ते राष्ट्रपती करतात, हे लक्षात ठेवा. आणि ही नॉर्थ ईस्टमध्ये आर्थिक आणि सामाजिक विकासासाठीची एक नोडल एजन्सी म्हणून या ईशान्य भारत परिषदेकडं किंवा ईशान्य परिषदेकडं पाहिलं जातं, नॉर्थ ईस्ट काउन्सिलकडं पाहिलं जातं. आलं लक्षात? समजलं? हे 1, 2, 3 ही जी विधान आहेत ते बरोबर आहेत. 4 जे आहे भारताचे गृहमंत्री याचे सदस्य नसतात ते विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. दॅट्स इट. आलं लक्षात? चलो आगे बढ़ो सैनिको. पुढचा प्रश्न बघा, परिसीमन आयोगाची स्थापना डिसेंबर 2023 पर्यंत भारत सरकारने किती परिसीमन आयोगाची स्थापना केलेली आहे? हा प्रश्न बऱ्याच वेळेला MPSCने सुद्धा विचारला आहे. नेट सेट जे पॉलिटिकल सायन्समध्ये देत आहेत त्यांना सुद्धा माहीत असेल की त्यांनाही हा प्रश्न आलेला होता. म्हणजे 2023 पर्यंत, म्हणजे स्वातंत्र्यापासून 2023 पर्यंत किती वेळा परिसीमन आयोग जो आहे तर तो स्थापन करण्यात आलेला होता? तर तो किती वेळा स्थापन करण्यात आला होता? 4 वेळा. डी जे आहे तर याचं उत्तर बरोबर आहे. ओके, हा परिसीमन आयोगाची तरतूद जी आहे तर राज्यघटनेच्या कलम 82 मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 82 काय म्हणते? प्रत्येक जनगणनेनंतर मतदारसंघाची पुनर्रचना केली जाईल अशी तरतूद जी आहे तर राज्यघटनेच्या कलम 82 मध्ये करण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवा, कारण आत्ता जनगणना कधी होणार आणि मग पुनर्रचना कधी होईल, मग साऊथ विरुद्ध नॉर्थ खासदारांच्या संख्येवरून जी संघर्ष निर्माण झाला आहे तर त्या दृष्टीनं आत्तासुद्धा हा प्रश्न ज्वलंत आहे. प्रेडिक्शन हे बनू शकतं. ते पर्टिक्युलर एखाद्या म्हणजे असं सांगतील की म्हणजे 4 वेळा हा नेमला आहे. बरोबर, 1952ला, 1963ला, 1973ला आणि 2002 साली. 1952चा कायदा होता आणि 1952लाच नेमला.
1963ला ज्यावेळेस नेमला तर त्यावेळेस 1962चा कायदा होता आणि 1973ला ज्यावेळेस परिसीमन आयोग नेमला तर त्यावेळेस 1972चा कायदा होता. तर 2002लाच कायदा होता आणि 2002लाच परिसीमन आयोग नेमण्यात आलेला आहे. ते तुम्हाला हे 4 डेट देऊ शकतात, 1952, 1963, 1973 आणि 2002. तर आणि इथं तुम्हाला ते 2002च्या ऐवजी 2003 देतील आणि ते असं म्हणतील की खालीलपैकी कुठल्या वर्षी भारत सरकारने परिसीमन आयोगाची स्थापना केली नव्हती, किंवा ते असंही म्हणतील की खालीलपैकी कुठल्या वर्षी भारत सरकारने परिसीमन आयोगाची स्थापना केली होती. ओके, त्याच्यामुळे हे जरा व्यवस्थितपणे वाचून द्या. आर्टिकल 82 लक्षात ठेवा आणि हा जो अधिकार आहे तर तो भारताच्या संसदेचा आहे आणि परिसीमन आयोगाने केलेल्या शिफारशी किंवा सांगितलेल्या तरतुदी याच्या विरोधात कुठल्याही न्यायालयात जाता येत नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा. ओके, त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न शक्यता मला वाटते प्रिडिक्शन आहे. नीट करून जावा. MPSC आणि UPSC दोन्ही कंबाईन असलेला प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे घटनादुरुस्तीबद्दल आहे. संविधान 71वी घटनादुरुस्ती कायदा 1992 खालीलपैकी कोणत्या भाषेंचा समावेश करण्यासाठी संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये सुधारणा करतो. म्हणजे 71व्या घटनादुरुस्तीने 8व्या अनुसूचीमध्ये सुधारणा केली आहे. तर त्या कुठल्या नव्या भाषा ज्या आहेत तर या 71वी घटनादुरुस्तीनं 8व्या परिशिष्टात टाकलेल्या आहेत. तुम्हाला माहितीच आहे की 8वं परिशिष्ट जे आहे, एकूण राज्यघटनेत 12 परिशिष्ट आहेत, ते तुम्हाला माहीत आहेत बरोबर ना. नसतील माहीत तर ती पाठ करा. तर त्या 12 परिशिष्टापैकी 8व्या परिशिष्टात हे लक्षात कसं ठेवायचं, टीयर्स ऑफ ओल्ड PM. इथे लक्षात हे मी तुम्हाला सांगितलं होतं, टीयर्स फॉर ओल्ड PM जे आहे तर हे आपण याला काय म्हणू शकतो, हा एक शॉर्टकट आहे आणि या शॉर्टकटवरून तुम्ही ही जी 12 परिशिष्ट आहेत तर ती 12 परिशिष्ट तुम्ही पाठ करून ठेवू शकता. बघा, ही परिशिष्ट कधीकधी तुम्हाला सोपे वाटतात आणि कधीकधी तुम्हाला ही परिशिष्ट जी आहेत ती थोडीशी अवघडसुद्धा वाटू शकतात, परंतु ह्याच्यावरती प्रश्न येणं हे वारंवार प्रूव्ह झालेलं आहे. त्याच्यामुळे ही परिशिष्ट तुम्ही एकदा नीट पाहून घ्या. टीयर्स ऑफ ओल्ड PM, T फॉर टेरिटरीज अँड स्टेट पहिलं परिशिष्ट, वेतन आणि भत्ते म्हणजेच इमॉल्वमेंट्स दुसरं परिशिष्ट, अफर्मेशन अँड ओथ शपथा तिसरं परिशिष्ट. मी इंग्लिशमध्ये सांगतो तुम्हाला. राज्यसभा सीट आर शेड्यूल एरियाज, अदर ट्रायबल एरियाज, फेडरल लिस्ट, ऑफिशियल लँग्वेज, लँड रिफॉर्म्स, डिफेक्शन म्हणजे पक्षांतरबंदी 10वं परिशिष्ट, पंचायत 11वं आणि म्युन्सिपालिटीज 12वं. असं टीयर्स ऑफ ओल्ड PM असं इंग्लिशमध्ये जर का तुम्ही शब्द लिहिला तर त्याच्यावरती आधारित असणारी ही 12 परिशिष्ट आहेत. त्याच्यातल्या 8व्या परिशिष्टामध्ये काय आहे, भाषा आहेत आणि सध्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषांचा समावेश आहे बरोबर, अलग लक्षात. याशिवाय भारतातून सध्या नवीन 38 भाषांची मागणी आहे की आम्हाला 8व्या परिशिष्टात टाका. भारताच्या राज्यघटनेच्या भाग 17मध्ये कलम 243 ते 351 मध्ये ऑफिशियल लँग्वेजबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे. आता या 71व्या घटनादुरुस्तीनं की जी 1992 साली करण्यात आली होती, कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी, कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी 1, 2 आणि 3 या 3 भाषांचा समावेश जो आहे तर तो 8व्या परिशिष्टात करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे 1, 2 आणि 3 ए जे आहे, ए ऑप्शन बरोबर आहे. हे 3 जे पर्याय आहेत तर ते बरोबर आहेत बरोबर. ह्या 8व्या परिशिष्टाच्या संबंधित आत्तापर्यंत 3 वेळा घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. 1967 मध्ये 21वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि सिंधी ही भाषा 8व्या परिशिष्टात ॲड करण्यात आली. 1992 मध्ये 71वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या 3 भाषा ॲड करण्यात आल्या. 2003 मध्ये 92वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि त्यांनी बोडो, डोंगरी, संथाली आणि मैथिली या 4 भाषा ज्या आहेत तर त्या 8व्या परिशिष्टात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि सध्या 8व्या परिशिष्टात एकूण 22 भाषा आहेत मराठीसह, हे लक्षात ठेवा. आणि या 8व्या परिशिष्टातल्या भाषेंच्या संबंधित ज्या घटनादुरुस्त्या आहेत 21वी 1967, 71वी 1992 आणि 92वी 2003. समजलं, आलं लक्षात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1, 2, 3 या 3 भाषा 71व्या घटनादुरुस्तीनं 8व्या परिशिष्टात टाकण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न बघा, भारतीय संविधानाबद्दल कोणतं विधान बरोबर आहे. ओके, इथं प्रश्न आहे, बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे. नगरपालिकांचे अधिकार संविधानाच्या भाग 9A मध्ये दिलेले आहेत. 9A नगरपालिका म्हणजे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, बरोबर आहे का. पहिलं वाक्य बरोबर आहे. भाग 9A 74वी घटनादुरुस्ती 1992 नुसार
ओके, 73 आणि 74व्या घटनादुरुस्ती, बरोबर. तर ह्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्याच्या संबंधीचा भाग कुठला आहे, भाग 9A. 74व्या घटनादुरुस्तीनुसार हा नवीन भाग ॲड करण्यात आलेला आहे. आणि या 74व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी 1992च्या कधी झाली होती, 1 जून 1993 रोजी, बरोबर. आणि भाग 9मध्ये 9A कलम 243P ते कलम 243ZG या ज्या तरतुदी आहेत तर भाग 9A आहेत. आणि ह्या तरतुदी नगरपालिका किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधीच्या तरतुदी आपल्याला असल्याचं दिसून येतं. पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य काय म्हणतंय, आणीबाणीच्या तरतुदी संविधानाच्या भाग कितीमध्ये, 18मध्ये दिलेल्या आहेत, बरोबर आहे का. भाग 18मध्ये दिलेल्या आहेत का, हे रोमनमध्ये आहे भाग 18, तर हे सुद्धा बरोबर आहे, बरोबर. राज्यघटनेच्या भाग 18मध्ये कलम 352 ते 360 या कलमामध्ये घटनादुरुस्तीच्या आणीबाणीच्या संबंधीच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. त्याचं दुसरं वाक्य बरोबर आहे. तिसरं वाक्य काय म्हणते बघा, संविधान दुरुस्तीशी संबंधित तरतुदी संविधानाच्या भाग 20मध्ये दिलेल्या आहेत, तर हे सुद्धा बरोबर आहे. भाग 20मध्ये कलम 368मध्ये घटनादुरुस्तीची प्रक्रिया सांगितलेली आहे. तिन्हीचे तिन्ही वाक्य बरोबर आहेत. ही घटनादुरुस्तीची प्रक्रिया जी आहे आपण कुठून घेतली आहे, तर दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेतून ही आपण प्रक्रिया घेतलेली आहे. हे तिन्हीचे तिन्ही वाक्य बरोबर आहेत. हे डी जे आहे तर तो ऑप्शन बरोबर आहे, 1, 2 आणि 3. आलं लक्षात. हे तिन्हीच्या तिन्ही वाक्य जे आहेत तर ती बरोबर आहेत. ही घटनादुरुस्ती प्रक्रिया आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे. दॅट्स इट. चलो पुढचा प्रश्न. आणि घटनादुरुस्ती किती प्रकारे करत येते मी मागच्या प्रश्नाच्या एक्सप्लेनेशनमध्ये सांगितलेलं आहे, ते तुम्ही पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानानुसार कोणतं विधान बरोबर आहे. बरोबर असणारं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. 4 विधानं तुम्हाला इथे दिलेले आहेत. बघा, हे अधिकारांच्या विभागणी संबंधीचा प्रश्न आहे. 7व्या परिशिष्टात आपण अधिकारांची विभागणी केलेली आहे. 3 सूच्या ज्या आहेत त्या राज्यघटनेच्या 7व्या शेड्यूलमध्ये दिलेल्या आहेत. आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघा, कलम 246 केंद्र आणि राज्यातल्या अधिकारांची विभागणी करण्यात आलेली आहे, हे तुम्हाला माहीत आहे. आता प्रश्न काय म्हणतो बघा, आंतरराज्य म्हणजे इंटरस्टेट व्यापार आणि वाणिज्य हा राज्यसूच्याअंतर्गत राज्यांचा विषय आहे. नाही, हे वाक्य चुकीचं आहे. आंतरराज्य व्यापार आणि वाणिज्य हा केंद्रसूची अंतर्गत केंद्राचा विषय आहे, हे पहिलं वाक्य चुकीचं आहे. दुसरं वाक्य काय म्हणते बघा, आंतरराज्य, कुठलं तरी एकच वाक्य बरोबर असेल ना, बरोबर, एक वाक्य बरोबर आपल्याला बाजूला काढायचं आहे. आंतरराज्य स्थलांतर म्हणजे इंटरस्टेट मायग्रेशन हा राज्यसूची अंतर्गत राज्याचा विषय आहे, तर हे सुद्धा विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. आंतरराज्य स्थलांतर हा केंद्रसूची अंतर्गत केंद्राचा विषय आहे. ओके. ड बघा, कॉर्पोरेशन कर, कॉर्पोरेशन टॅक्स, ओके, हा राज्यसूची अंतर्गत राज्याचा विषय आहे. नाही, तर कॉर्पोरेशन टॅक्स हा केंद्रसूची अंतर्गत केंद्राचा विषय आहे, त्याच्यामुळे हेही विधान चुकीचं आहे. सी काय म्हणते बघा, इंटरस्टेट क्वारंटाईन, आंतरराज्य क्वारंटाईन हा संघसूची अंतर्गत केंद्राचा विषय आहे, हे मात्र बरोबर आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर आहे सी, हे जे विधान आहे तर ते या ठिकाणी बरोबर आहे. आलं लक्षात. केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची अशा 3 सूच्या आहेत की ज्याच्यामध्ये कुणी कुठल्या विषयांवरती कायदे करायचे याच्याबद्दलच्या तरतुदी आहेत. केंद्रसूचीमध्ये सध्या 98 विषय आहेत, मूळ 97 होते. राज्यसूचीमध्ये 59 विषय आहेत, मूळ 66 होते. समवर्ती सूचीमध्ये सध्या 52 विषय आहेत, मूळ 47 विषय होते. ओके, आलं लक्षात. केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची 7वं परिशिष्ट आणि कलम 246 लक्षात ठेवा. याशिवाय केंद्र राज्य कायदेविषयक संबंध जे आहेत तर ते तुम्हाला 245 ते 255 या कलमांमध्ये पाहायला मिळतात. याशिवाय केंद्र राज्य प्रशासकीय संबंध जे आहेत तर ते कलम 256 ते 263 पाहायला मिळतात. केंद्र राज्य वित्तीय संबंध जे आहेत तर ते कलम 264 ते 293 तुम्हाला पाहायला मिळतात. याचं उत्तर आहे सी नंबरचं जे वाक्य आहे, म्हणजे सी क्रमांकाचं जे वाक्य आहे तर ते बरोबर आहे. दुसरी 3 वाक्य जे आहेत तर ते ॲब्सोल्युटली चुकीची आहे. ओके, दॅट्स इट. पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा, तुम्हाला काय करायचं आहे, एक आर्टिकल शोधायचं आहे. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेचा किंवा खाजगीपणाचा, हे इंग्लिशमध्ये सांगितल्यानंतर तुम्हाला लगेच समजेल, राईट टू प्रायव्हसी अधिकार दिलेला आहे असं कलम कोणतं. सगळ्यांनाच माहीत आहे, याचं उत्तर आहे डी, कलम 21 जे आहे तर ते राईट टू प्रायव्हसी किंवा खाजगीपणाचा किंवा गोपनीयतेचा अधिकार आपल्याला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या कलमांतर्गत ती तरतूद केलेली आहे. आणि हे कधी केलेली आहे,
KS पुट्टास्वामी वर्सेस भारतीय संघ हा 2017ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला उभा राहिलेला होता आणि या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने खाजगीपणा आणि त्याचं महत्त्व जे आहे तर ते अधोरेखित केलेलं आहे. ओके. आर्टिकल 21 राईट टू लाईफ म्हणजे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या संरक्षणाचा जो मूलभूत अधिकार आहे तर तो कलम 21 नुसार आपल्याला देण्यात आलेला आहे. ओके. कलम 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याबद्दलच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. कलम 15 काय सांगते 12 ते 35 मध्ये फंडामेंटल राईट्स आहेत. भाग 3 मध्ये यू नो व्हेरी वेल. पाठ असतील कलम नसतील तर करून घ्या. लक्षात ठेवा. कसं तर कनेक्शन नाव लक्षात ठेवा. कलम 15 काय सांगते धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावर आधारित भेदभावास प्रतिबंध कलम 15 नुसार करण्यात आला आहे. कलम 16 मध्ये सार्वजनिक सेवांमध्ये संधीची समानता उपलब्ध करून देणं कलम 16 नुसार. कलम 19 नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्यामध्ये तुम्हाला 6 प्रकारचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यातलं कलम 19(1)(a) तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य राईट टू एक्सप्रेस आणि हे कलम सध्या खूप चर्चेत आहे. याच्यावरती एक वेगळं लेक्चर जे आहे तर ते आपल्या VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरच्या भारतीय संविधान या लेक्चर सिरीज अंतर्गत ते उपलब्ध करून दिलेलं आहे. पाहिलं नसेल तर ते न विसरता पहा. आत्ताच्या करंट परिस्थितीवरती सद्यस परिस्थितीवरती भाष्य करणारं ते एक लेक्चर तिथं तुम्हाला मी दिलेलं आहे. ओके. समजलं. चलो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कलम 21. पुढचा प्रश्न आहे लष्करी व्यवहार विभागाचे प्रमुख म्हणून संरक्षण प्रमुख CDS चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांचं कर्तव्य कोणतं. CDSचं कर्तव्य कोणतं. बघा ही गोष्ट मागच्या 4-5 वर्षापूर्वी चर्चेत होती. UPSCने आत्ता प्रश्न विचारला म्हणजे तुम्ही म्हणाल हा प्रश्न करंट अफेअर्स आहे की कशाचा आहे परंतु हा प्रश्न आपण पॉलिटीत घेतला आहे. बघा CDSची कर्तव्य तुम्हाला ओळखायची आहेत. ओके. येते का लक्षात. CDSची जी स्थापना जी आहे तर ती शेकटकर रिटायर्ड गव्हर्नर लेफ्टनंट गव्हर्नर शेकटकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि या शेकटकर समितीच्या शिफारशींवरून CDS चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ संरक्षण प्रमुख या नव्या पदाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्यांची कर्तव्य आपल्याला विचारलेली आहेत लष्करी व्यवहार विभागाचे प्रमुख म्हणून. तर पहिलं वाक्य आहे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे ते स्थायी अध्यक्ष असतात का तर पहिलं वाक्य बरोबर आहे. चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे ते स्थायी अध्यक्ष असतात. दुसरं वाक्य आहे तिन्ही सेवा प्रमुखांवर लष्करी कमांडचा ते वापर करतील नाही. तर हे तिन्ही सेवा प्रमुख जे आहेत तर त्याच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम ह्या CDSचं असतं. त्यांना लष्करी कमांड देत नाहीत. त्याच्यामुळे 2 जे आहेत तर ते चुकीचं आहे. दॅट्स इट. तिसरं वाक्य बघा सर्व तिन्ही सेवा बाबींवर संरक्षण मंत्र्यांचे प्रमुख लष्करी सल्लागार म्हणजे हा या आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स जे असतील तर याच्यावरती म्हणजे आपले जे संरक्षण मंत्री असतात तर या 3 सेवांबद्दलचे संरक्षण मंत्र्यांचे प्रमुख सल्लागार म्हणून हे CDS कर्तव्य पार पडतात. तर हे मात्र वाक्य बरोबर आहे. दॅट्स इट. म्हणजे हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असतात संरक्षण मंत्र्याच्या अध्यक्षतेखालील डिफेन्स ॲक्वायझिशन काउन्सिलचे ते सदस्य असतात हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं 1 आणि 3 ही 2 विधानं बरोबर आहेत. असा किती नंबरचा ऑप्शन आहे असा D नंबरचा ऑप्शन आहे. 1 आणि 3 ही 2 विधानं तुम्हाला तिथं बरोबर असल्याचं दिसतंय. ओके. D याचं उत्तर बरोबर आहे. आणि आजच्या चर्चेतला 2024चा पॉलिटीचा शेवटचा प्रश्न इथिक्स कमिटीबद्दलचा. त्याला नैतिकता किंवा आचारसंहिता तुम्ही काही म्हणू शकता. कुठलं विधान बरोबर आहे. बरोबर असलेलं विधान आपल्याला बाजूला काढायचं आहे. पहिला प्रश्न आहे ह्या कमिटीची माहिती मी तुम्हाला प्रश्न वाचून झाल्यानंतर देतो. पहिल्यांदा प्रश्न बघा काय आहे. सुरुवातीला ती एक तात्पुरती समिती होती. बरोबर आहे का. बरोबर आहे. लोकसभेच्या सदस्यांच्या अनैतिक वर्तनाबाबत फक्त लोकसभेचा सदस्यच तक्रार करू शकतो नाही. लोकसभेच्या सदस्याबद्दल किंवा खासदाराच्या गैरवर्तनाबद्दल सामान्य व्यक्तीसुद्धा तक्रार करू शकतात. त्याच्यामुळे दुसरं वाक्य जे आहे तर ते चुकीचं आहे. ही नैतिकता किंवा इथिक्स किंवा आचारसमिती जी आहे ही समिती न्यायप्रविष्ट असलेला कोणताही विषय घेऊ शकत नाही. म्हणजे एखादा खासदार आहे त्याच्यावरती एखाद्या न्यायालयात प्रक्रिया चालू आहे तर असा कुठल्याही विषयाला नैतिकता समिती हात घालत नाही. त्याच्यामुळे तिसरं जे विधान आहे तर ते बरोबर आहे. आणि प्रश्न काय आहे खालील दिलेल्या संकेताचा वापर करून योग्य पर्याय निवडा. बरोबर विधान आपल्याला ओळखायची होती. 1 आणि 3 ही जी विधान आहेत तर ते बरोबर आहेत. C नंबरचं ऑप्शन जे आहे तर ते याचं उत्तर आहे. ओके. आलं लक्षात. समजलं. 1996 मध्ये या समितीची पहिल्यांदा संकल्पना जी आहे तर ती मांडण्यात आली होती ह्या एथिक्स समितीची. नंतर मग पहिल्यांदा 13व्या म्हणजे पहिल्यांदा राज्यसभेसाठी एथिक्स कमिटी स्थापन करण्यात आली होती 1997 मध्ये. 1997 लोकसभेसाठी मात्र हे पर्टिक्युलर लोकसभेवरती प्रश्न आला होता.
लोकसभेसाठी मात्र पहिल्यांदा 13व्या लोकसभेचे अध्यक्ष बालयोगी यांनी 16 मे 2000 ही पहिली इथिक्स समिती लोकसभेसाठी स्थापन केली. 2015 ही समिती लोकसभेचा एक कायमस्वरूपी भाग जो आहे तर तो आपल्याचा झाल्याचं दिसतंय. आता ही इथिक्स कमिटी सध्या चर्चेत का होती? बरं, ह्या इथिक्स समितीच्या सदस्यांची नियुक्ती 1 वर्षासाठी सभापतीकडून केली जाते. म्हणजे लोकसभेचे सभापती ह्या इथिक्स कमिटीच्या सदस्यांची नियुक्ती करतात 1 वर्षासाठी आणि राज्यसभेचे अध्यक्ष इथिक्स कमिटीच्या सदस्यांची नियुक्ती करतात 1 वर्षासाठी. आणि समितीत एकूण 15 सदस्य असतात लोकसभेच्या इथिक्स कमिटीमध्ये. बरोबर. सध्या म्हणजे मागच्या वर्षभरात 17व्या लोकसभेच्या वेळेस तृणमूल काँग्रेसच्या ज्या खासदार होत्या महुआ मोइत्रा यांच्याबद्दलची केस होती कॅश फॉर क्वेरीज, म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतलेला असा त्यांच्यावरती आरोप होता आणि तो सिद्धही झाला होता. त्यांना रिझाईनही करावं लागलं होतं. तर त्यामुळं हा प्रश्न जो आहे तर तो करंट ओरिएंटेड प्रश्न विचारला आहे, परंतु हा थोडासा पॉलिटीला जात असल्यामुळं मी हा प्रश्न इथं घेतलेला आहे. तर अशा रीतीनं 2024 UPSC पूर्वपरीक्षेमधल्या GS पेपर 1 पॉलिटीच्या प्रश्नांचं विश्लेषण जे आहे तर ते आपण इथं केलेलं आहे. लेक्चर कसं वाटलं? हे पहिल्यांदाच मी एवढं मोठा कुटाणा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल आणि हे सर्वात महत्त्वाचं फायदेशीर ठरेल. अलग लक्षात, प्रश्न कसे येत आहेत, कसे फिरत आहेत, कसे बदलत आहेत, करंट कसं कनेक्ट केलं जातं आहे, कुठला भाग महत्त्वाचा आहे तर ते तुम्हाला इथं समजू शकतं. त्याच्यामुळं हे लेक्चर तुम्हाला नक्कीच आवडेल. तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. एखादा भाग घटक समजला नसेल तर तेही माझ्यापर्यंत पोहोचवा. लेक्चर आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. याशिवाय आपल्या काही ज्या पर्सनल मेंटरशिप बॅच आहेत तर त्या तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. तर या बॅचला जर का तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर पर्सनल मेंटरशिप अवेलेबल आहे. या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. 96 65 27 44 59. आलं लक्षात? तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.